नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पोस्ट वाइज किंवा पदानुसार तुमच्या पेपरचं स्ट्रक्चर कसं असेल, त्यानंतर ग्रुप वाइज टायमर म्हणजे काय, पुढे तुम्हाला माझ्या मतानुसार ह्या सेक्शन मधला कुठला सेक्शन पहिल्यांदा सोडवायला घ्यायचा आहे, त्यासाठी वेळेचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कसं करायचं आहे, त्यानंतर महापालिकेने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला एक्झामला जाण्याआधी, त्या सूचना काय आहेत ते आपण बघूया। आणि शेवटी जे एक्झामसाठी नवीन विद्यार्थी असतील त्यांनी एक्झाम हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठल्या सूचनांचं पालन करायचं आहे आणि एक्झामसाठी कॉम्प्युटर सिस्टीमवर तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला कुठल्या सूचनांचं पालन करायचं आहे व तुमची जी स्क्रीन असेल ती काय असेल, कशी दिसेल, त्याचा जो डेमो आहे तो आपण शेवटी ह्याच्या व्हिडिओच्या शेवटी आपण तो बघूया। ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघूया पेपरचं स्ट्रक्चर काय असेल। तर बघा, महापालिकेने आपल्याला जेवढ्या पण पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी असं हे पेपरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे। तर ह्या ज्या 22 पोस्ट आहेत त्यामध्ये आया पोस्ट आली, वॉर्ड बाय पोस्ट आली, स्टाफ नर्स आले, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आले। आता मी फक्त याच्यामध्ये महत्त्वाच्या पोस्ट तुम्हाला मेन्शन करून सांगितल्या, बाकी तुम्ही ह्या पोस्ट वाचू शकता। तर त्यांच्यासाठी हे पेपरचं स्ट्रक्चर महापालिकेने दिलेलं आहे आणि त्यामध्ये महापालिकेने काय केलेलं आहे, तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते असे ग्रुपमध्ये विभागलेले आहेत। तर असे टोटल तुमचे 100 प्रश्न हे 25-25च्या ग्रुपमध्ये त्यांनी विभागलेले आहेत आणि ह्या प्रत्येक ग्रुपसाठी तुम्हाला 30 मिनिटं असणार आहेत, म्हणजे 25 प्रश्नासाठी तुम्हाला 30 मिनिट। तर ह्यालाच त्यांनी ग्रुप टायमर असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, तर ह्यामध्ये एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी ग्रुप ए हा सेक्शन तुमचा चालू होणार आहे, तो 30 मिनिटं चालणार आहे आणि त्यामध्ये तुमचे हे 5 सेक्शन असणार आहेत आणि त्या 5 सेक्शन मध्ये हे जे क्वेश्चन इकडे मेन्शन केलेले आहेत 3, 2, 2, 3 आणि 15 असे टोटल 25, तर हे सेक्शन नुसार तुम्हाला क्वेश्चन तिथे बघायला भेटणार आहेत। तर असे 30 मिनिटं तुमचे कंप्लीट झाल्यानंतर तुमचा ग्रुप बी हा चालू होणार आहे। पुन्हा सेम ह्याच सेक्शनवरचे टोटल 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यानंतर ग्रुप सी आणि त्यानंतर ग्रुप डी। पण ह्यामध्ये एक कॅच आहे की तुम्ही एक्झाम सुरुवात झाल्यानंतर म्हणजे ग्रुप ए ला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही ग्रुप बी मधले प्रश्न बघू शकणार नाहीत किंवा ग्रुप सी किंवा ग्रुप डी मधले प्रश्न हे बघू शकणार नाहीत। तुम्हाला फक्त ग्रुप ए चे 25 प्रश्न दिसणार आहेत आणि हे ग्रुप ए चे 30 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ग्रुप ए कडे येऊ शकणार नाहीत, मग तुम्हाला फक्त ग्रुप बी सोडवायचा आहे। कळतंय मला काय सांगायचं तुम्हाला? तर आता माझ्या मतानुसार तुम्हाला कुठला सेक्शन पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे। तर बघा, तुमची एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला मराठी सेक्शन दिसणार आहे। तर जिथे जिथे तुम्हाला असे 3 प्रश्न दिसत आहेत म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये, तिथे तुमचे पॅसेज किंवा उतारे हे असू शकतात। ठीक आहे, म्हणजे उतार्यावर तुमचे 3 प्रश्न असणार आहेत। तर जर एक्झाम स्टार्ट झाली आणि तुम्हाला मराठी सेक्शन मध्ये जर उतारा पहिल्यांदाच दिसला तर मी सांगेल तुम्ही हा उतारा नंतर सॉल्व्ह करा, तुम्ही डायरेक्ट तुमचं उडी ही टेक्निकल सब्जेक्ट ह्या सेक्शन कडे मारा। पहिल्यांदा हे 15 क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्यानंतर तुमची ह्या 4 सेक्शन पैकी ज्या सेक्शनवर चांगली कमांड असेल त्या सेक्शन कडे तुम्हाला जायचं आहे। तर आता मी हे का सांगितलं की तुम्हाला हे 3 प्रश्न मराठी उतार्यावरचे स्टार्टिंगलाच घ्यायचे नाहीयेत, तर बघा, जेव्हा एक्झाम स्टार्ट होते तेव्हा पहिल्या 2 मिनिटांमध्ये जे आपले पर्यवेक्षक असतात किंवा इन्व्हिजिलेटर असतात ते विद्यार्थ्यांना सूचना करत असतात। तर ह्या सूचनामध्ये जर तुम्हाला पॅसेज वाचायला लागला, मराठी पॅसेज असून द्या किंवा इंग्लिश पॅसेज असून द्या, तर उतारा किंवा पॅसेज वाचताना तुम्हाला ह्या पर्यवेक्षकांकडनं डिस्टर्ब होऊ शकते आणि मग ह्या डिस्टर्बन्समुळे तुमचे 2 ते 3 मिनिट ह्या उतार्याच्याच मागे वेस्ट जातील। त्यामुळे जे काही टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते आधी सॉल्व्ह करायला घ्या आणि मग नंतर इथे पुन्हा ह्या 4 सेक्शन कडे या। आता पॅसेज किंवा उतारा सोडवताना एक लक्ष द्या की तुम्हाला पॅसेज हा वाचायचा नाहीये। पहिल्यांदा जे क्वेश्चन्स आहेत 3 ते बघा। जर तुम्हाला पॅसेज न वाचताच फक्त ह्या प्रश्नाच्या आधारेच तुम्हाला पॅसेज मधनं आन्सर्स हे डायरेक्ट सापडत असतील तर तुम्ही ते आन्सर्स हे मार्क करायचे आहेत। पण कदाचित तुमचा जो तिसरा प्रश्न असेल तो थोडासा डिफिकल्ट, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पॅसेज वाचावा लागेल, तर गरज पडली तरच मी सांगेल पॅसेज हा वाचायचा आहे। आता बघूया टाइम डिस्ट्रीब्युशन तुम्हाला ह्या सेक्शनसाठी कसं करायचं आहे। तर बघा, टाइम डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत खूप सारे विद्यार्थी हे आधीच अज्युम करून जातात की आपल्याला 25 क्वेश्चनसाठी 30 मिनिट आहेत, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नासाठी 1 मिनिट आणि 12 सेकंद, म्हणजे 1 मिनिट आणि 12 सेकंदामध्ये मला एक प्रश्न हा सॉल्व्ह करायचाच आहे। पण असं नाहीये मित्रांनो,
तर तुम्हाला तुमचा जास्तीत जास्त टाइम जो आहे तो तुम्हाला रिझनिंग ह्या सेक्शनसाठी ठेवायचा आहे. कारण जे जीके सारखे विषय असतात किंवा टेक्निकल सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये इधर तुम्हाला आन्सर माहीत असते किंवा आन्सर माहीत नसते. तर मी सांगेल जे पण तुम्हाला आन्सर माहिती आहेत ते सगळे व्यवस्थित करून घ्या आणि ज्याचे माहीत नाही किंवा तुम्हाला 50-50 डाऊट आहे तर मी सांगेल ते सुद्धा तुम्ही मार्क करून घ्या. कारण तुमच्या एक्झामसाठी कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे जे येतात प्रश्न तुम्हाला जनरल नॉलेज किंवा टेक्निकल सब्जेक्टवरचे ते मार्क करा आणि जे येत नाही, जे डाऊट आहेत त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करा. आता हे मार्क फॉर रिव्ह्यू कसं करायचं असते तर जे नवीन असतील त्यांना मी पुढे ते डेमो ह्याच्यामध्ये सांगतो. तर बघा मी तुम्हाला इन जनरल एक टाइमचं डिस्ट्रीब्युशन सांगतो. ह्या 15 क्वेश्चनसाठी जवळपास 10 मिनिटं तुम्हाला पुरेशी आहेत. त्यानंतर हे जनरल नॉलेजचे जे क्वेश्चन्स आहेत 2 ते जवळपास तुम्हाला 15 ते 20 सेकंदामध्ये कंप्लीट करायचे आहेत. बघा क्वेश्चन एकतर तुम्हाला येत असेल किंवा नसेल येत, तिथे तुम्हाला विचार करत बसायचं नाहीये. मार्क करा आणि पुढे निघा. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश सेक्शनसाठी 4-4 मिनिट द्या आणि जो तुमचा रिझनिंगचा सेक्शन आहे त्याच्यासाठी मी सांगेल की 7 मिनिटं ही ठेवा. तर अशी तुमची ह्या 25 क्वेश्चनसाठी अप्रॉक्सिमेटली 25 मिनिटं ही लागली पाहिजेत. आणि त्यानंतरचे जे 5 मिनिटं आहेत ते तुम्हाला जे तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलेत म्हणजे 50-50 डाऊटवाले क्वेश्चन आहेत किंवा ते क्वेश्चन तुम्हाला येतच नाही आहेत पण तुम्ही मार्क करून ठेवलेत त्या क्वेश्चनवर तुम्हाला रिव्हिजिट द्यायची आहे आणि ते तुम्हाला आठवतात का नाही ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. तर मला वाटतं सगळ्यांना टाइम डिस्ट्रीब्युशन हे समजलं असेल. आणखीन एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं की जो रिझनिंग सेक्शन आहे त्या सेक्शनसाठी मी 7 मिनिटं बोललो होतो. तर ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक सिटिंग अरेंजमेंटचा किंवा बिल्डिंग ब्लॉक्सवरचा एक क्वेश्चन हा बघायला भेटेल आणि त्या क्वेश्चनच्या खालती तुम्हाला जवळपास 3 क्वेश्चन हे असतील. तर हे सिटिंग अरेंजमेंटवरचे क्वेश्चन्स तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कसे करायचे आहेत तर सिटिंग अरेंजमेंटवर मी एक व्हिडिओ घेतला आहे. तर तो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बघितला नसेल त्याने तो बघायचा आहे. मी त्यामध्ये सांगितलं की कमी वेळेमध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट कसं सॉल्व करायचं आहे. तर त्याची जी लिंक असेल ती ह्या आय बटनमध्ये असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुढे जे नवीन असतील ज्यांनी अजूनही माझा हा व्हिडिओ बघितला नसेल की एक्झाम कशी क्रॅक करायची तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा इथे आय बटनमध्ये मी देतो किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. आता पुढे अकाउंट क्लर्क ग्रुप ह्या पोस्टसाठी जे स्ट्रक्चर आधी देण्यात आलं होतं महानगरपालिकेतर्फे त्या स्ट्रक्चरमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. तर आधी तुम्हाला इथे 4-4 प्रश्न होते तर त्यांनी ते 3 क्वेश्चन इथे आणि 5 क्वेश्चन इथे आणि पुन्हा ग्रुप डी साठी 5 क्वेश्चन मराठीसाठी आणि 3 क्वेश्चन इंग्लिशसाठी असे थोडेसे चेंजेस केलेले आहेत. तर ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता पुढची जी महत्त्वाची पोस्ट आहे ती क्लर्क कम टायपिस्ट. तर मी तुम्हाला आधी एक व्हिडिओ घेऊन सांगितलं होतं की तुम्हाला कुठलेही टेक्निकल क्वेश्चन असे नसणार आहेत. तुमचे जे टेक्निकलचे 40 प्रश्न त्यांनी सांगितले होते आधी सिलेबसमध्ये ते तुम्हाला ह्या 4 सेक्शनमध्येच त्यांनी डिवाइड करून दिलेले आहेत. तर अकॉर्डिंगली तुम्ही तुमच्या सेक्शनसाठी तसा अभ्यास आणि तसं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. आता बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यांचं जे एक्झाम स्ट्रक्चर आहे ते त्यांनी इथे व्हिडिओ पॉज करून बघू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर मी त्याची PDF ही टाकलेली आहे. आता पुढे जाण्याआधी जर तुमच्यापैकी कोणाला माझ्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिशमध्ये असतील तर त्या तुम्हाला आधी 149 रुपीजमध्ये भेटत होत्या त्या आता तुम्हाला फक्त 99 रुपीजमध्ये भेटतील. पुढे ह्याच्यासोबतच मी तुम्हाला 100+ TCH चे वेगवेगळे एक्झामचे क्वेश्चन पेपर देणार आहे जे की तुमच्या मराठी रिझनिंग आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचं आहे. तर हे तुम्हाला मी ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे. पुढे जे विद्यार्थी JEE सिव्हिल ह्या पोस्टसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्या रिलेटेड माझ्याकडे काही क्वेश्चन पेपर आहेत जे की मागील MNC चे आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला मी ह्याच्यासोबतच फ्रीमध्ये देणार आहे. प्लस JEE इलेक्ट्रिकलचे जर विद्यार्थी कोणी असतील त्यांच्या रिलेटेड सुद्धा माझ्याकडे काही क्वेश्चन पेपर आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्याच पॅकेजमध्ये फ्री देणार आहे 99 रुपीजमध्ये. पुढे तिसरी स्टाफ नर्स ह्या पोस्टसाठी जर कोणी प्रिपेअर करत असतील तर तुमच्या रिलेटेड सुद्धा माझ्याकडे 3 क्वेश्चन पेपर आहेत जे सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यासोबतच फ्री देणार आहे 99 रुपीजमध्ये. तर आता हे पॅकेज फक्त 99 रुपीजचं 16 जुलैपर्यंतच व्हॅलिड आहे. तर तुम्हाला जर ह्या नोट्स हव्या असतील तर ह्या QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंटचा जो स्क्रीनशॉट आहे तो मला ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. मग मी तुम्हाला व्हेरीफाय करून PDF रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल. आता पुढे ज्यांनी अजूनही ऍडमिट कार्ड डाउनलोड केलं नसेल
त्यांनी त्यांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. त्याची जी लिंक आहे ती मी परत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो इथे टाकायचा आहे. आणि नंतर मग तुम्ही हे कॅरेक्टर टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्टमध्ये यायचं आहे. आणि मग तुमची जी पोस्ट असेल त्याच्या इथे ॲक्शन बटनवर क्लिक करायचं आहे. आणि मग क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 असे ऑप्शन दिसतील. तिथे ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रिंट घ्यायची आहे. आता जी तुम्ही प्रिंट घ्याल ती सर्वांनी कंपल्सरी कलरमध्ये घ्यायची आहे. कोणीच ब्लॅक अँड व्हाईट ही प्रिंट घ्यायची नाहीये. कारण जर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घेतली तर तुम्हाला एक्झामसाठी अलाउ करणार नाहीत. कारण असं त्यांनी हे एक्झाम रिलेटेड ज्या सूचना दिल्या आहेत त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढे तुम्हाला ह्या रंगीत ॲडमिट कार्ड बरोबर तुमचा एक फोटो ID जो की असेल पॅन कार्ड, तुमचं ड्रायव्हिंग लायसन जे की स्मार्ट कार्ड प्रकारचं असेल, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा आधार कार्ड ह्यामधलं कुठलंही एक हे तुम्हाला न्यायचं आहे. पण मी सांगेल 2 ते 3 असेल तर ते सुद्धा घेऊन जा तुम्ही. आणि त्यामध्ये स्पेशली तुम्ही जर आधार कार्ड असेल तर वेल अँड गुड. पुढे हा फोटो ID कार्ड जो तुम्ही नेणार आहेत त्याच्यावरचं तुमचं जे नाव आहे ते आणि तुमच्या ॲडमिट कार्डवरचं नाव हे मॅच झालं पाहिजे. कुठेही स्पेलिंगचा इथे गोंधळ नको किंवा स्पेलिंग हे तुमचं चुकीचं नको. म्हणून आधी व्हेरीफाय करा की कुठलं तुमचं ॲडमिट कार्डवरचं जे नाव आहे ते तुमच्या कुठल्या ID च्या नावाशी मॅच करते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जे ते फोटो ID घेणार ह्याच्यामधलं कुठलंही एक त्याची तुम्हाला झेरॉक्स न्यायची आहे सोबत. एक झेरॉक्स तुम्हाला कॅरी करायची आहे. कारण खूप विद्यार्थी काय करतात हे सगळं घेऊन जातात पण झेरॉक्स घेऊन जात नाही. आणि मग तुमच्या सेंटरच्या शेजारी जर झेरॉक्सवाला भेटला नाही तर तुमची पंचायत होऊन जाईल. किंवा तुमचं गेट क्लोजर टाइम झालं असेल तर तुम्हाला सेंटरच्या बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. आणि जाऊच दिलं तर आत घेतलं जाणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी झेरॉक्स ही प्रत्येक ID ची तुमची कॅरी करायची आहे. एक एक झेरॉक्स ही कॅरी करा जेवढे पण पुरावे नेल त्याची. त्यानंतर ज्या विवाहित महिला उमेदवार असतील ज्यांचं नाव हे चेंज झालं असेल पहिलं, मधलं किंवा अंतिम, त्यांनी ते ID कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि गॅझेट, तर आणि गॅझेट नाही किंवा गॅझेट, विवाह नोंदणीपत्र किंवा गॅझेट, तर हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायची आहेत ओरिजिनल मध्ये. ठीक आहे. कोणीही ID हे न्यायचं नाहीये, झेरॉक्स न्यायचं नाहीये. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशपत्रावर काहीच लिहायचं नाहीये. कारण असं काही लिहिलं तर त्यांनी ते गैरप्रकार असं मानलं जाईल. क्लिअर आहे. पुढे एक्झाम सेंटरला तुमचं फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन होत असते. त्यामुळे कोणी जर मेहंदी किंवा बोटांवर शाई वगैरे लावली असेल तर ती तुम्हाला धुवून घ्यायची. पण जर तुमच्या एखाद्या बोटाला कट वगैरे असेल तर ठीक आहे, तुमचं दुसरं फिंगरप्रिंट ते घेतील. त्यांना फक्त तुम्हाला तिकडे सांगायचं आहे की माझं फिंगर हे कट आहे. क्लिअर आहे. आता त्यानंतर तुमचं जे रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिलेला आहे ॲडमिट कार्डवर त्या रिपोर्टिंग टाइमच्या तुम्हाला 5 ते 10 मिनिटं आधीच जायचं आहे. कारण रिपोर्टिंग टाइमच्या नंतर तुमचं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते आणि तुमची तपासणी होत असते. ठीक आहे. ह्याच्यासाठी थोडा टाइम लागतो. परत तुमची फिंगरप्रिंट स्कॅन होत असते तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर व तुमचा आयरिस वगैरे स्कॅन होत असते. ठीक आहे. आणि तुमचा फोटो वगैरे कॅप्चर केला जातो. तर त्यामध्ये थोडं टाइम जाते. त्यामुळे मी सांगेल तुम्ही रिपोर्टिंग टाइमच्या आधीच तुम्हाला एक्झाम सेंटरवर जायचं आहे. कोणीही गेट क्लोजर टाइमच्या 1 मिनिटं नंतर सुद्धा नाही जायचं आहे. कारण 1 मिनिटं नंतर तुम्ही गेला गेटवर तर तुम्हाला गेटमध्ये घेतलं जाणार नाही. तुम्ही कितीही रिक्वेस्ट केली तरी तुम्हाला घेतलं जाणार नाही. त्यामुळे मी सांगेल जितक्या लवकरात लवकर जाता येईल तितक्या लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा. तर आता तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे तर तुमचं कलर ॲडमिट कार्ड, त्यानंतर तुमचं ओरिजिनलमध्ये ID कार्ड आणि त्याची झेरॉक्स, आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा एक बॉल पॉईंट पेन हा रफ वर्कसाठी हा कॅरी करायचा आहे, न्यायचा आहे, जो की पारदर्शक असला पाहिजे. ठीक आहे. पुढे तुम्हाला जे तुमचे कपडे आहेत ते साधे घालायचे आहेत. शूज किंवा बूटच्या ऐवजी तुम्हाला स्लीपर किंवा सँडल घालायचे आहेत. कारण जर तुम्ही शूज वगैरे घातलात तर तुम्हाला शूज हे काढायला लावतील. क्लिअर आहे. आता जे विद्यार्थी दिव्यांग आहेत किंवा पर्सनल विथ डिसॅबिलिटीज आहेत ज्यांना कंपल्सरी टाइम हवा आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काही सर्टिफिकेट्स ही तुम्हाला न्यायची आहेत. त्या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा त्यांनी ॲडमिट कार्डच्या सोबतच दिलेला आहे. ही सर्टिफिकेट तुम्हाला कॅरी करायची आहेत. ठीक आहे. आता हे बघा, हे असेल तुमचं ॲडमिट कार्ड. तर हे एक्झामला घेऊन जाताना तुम्हाला इथे तुमचा जो फोटो तुम्ही इथे अपलोड केलेला आहे तोच फोटो इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. आणि हे सर्व तुम्ही घरूनच करून जा. इथे तुम्हाला मग गमच्या बॉटल शोधण्याची गरज पडली नाही पाहिजे. आणि त्याच्या अक्रॉस तुम्हाला एक सिग्नेचर, क्रॉस सिग्नेचर करायची आहे. पुढे हे 3 बॉक्स दिसतात
इथे कुठेच काही तुम्हाला लिहायचं नाही. इथे तुमची साईन जी येईल ती तुम्हाला तिथे एक्झाम चालू झाल्यानंतर तुम्हाला करायला सांगतील, जे सूचना देतील त्यानुसार तुम्हाला इथे ती करायची आहे. आणि तुमचा इथे पर्यवेक्षक जो असेल तो इथे तुमची साईन करेल, त्याची साईन करेल सॉरी. पुढे इथे तुमचं रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिसेल आणि इथे गेट क्लोजर टाइम दिसेल. गेट क्लोजर टाइमच्या नंतर कोणीही जायचं नाही. पुढे तुम्ही जो आयडी देणार आहे तुमचा, त्या आयडीचं नाव इथे टाकायचं आहे आणि त्या आयडीचा क्रमांक तुम्ही इथे टाकायचा आहे. ठीक आहे. तर मी सांगेल हे तुम्ही जे आहे आयडीचं ते नंतरच एक्झाम हॉलमध्ये बसल्यावर तुम्ही ते भरून टाका. घरनं जाताना फक्त हा फोटो हा पेस्ट करून जा. आता बघूया डेमो. जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी खास करून महत्वाचं आहे. तर तुम्हाला सिस्टीम अलर्ट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सिस्टीमचा नंबर इथे दिसेल आणि तुमचा फोटो इथे दिसेल. ठीक आहे. आणि तुमच्या एक्झामचं नाव इथे दिसेल आणि तुमचं नाव इथे दिसेल. पुढे इथे लॉग इन मध्ये तुमचा रोल नंबर तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड हा टाकायचा आहे. आणि तो पासवर्ड कसा टाकायचा आहे, तर हे इकडे व्हर्च्युअल कीपॅड आहे. तर ह्या व्हर्च्युअल कीपॅडवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि मग तुमचा जो पासवर्ड असेल तो डेट ऑफ बर्थ जी तुमची असेल DDMMYY ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं फिल करायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही सूचना येतील ज्या इंग्लिशमध्ये असतील, तर इथून तुम्ही त्या सूचना ह्या मराठीमध्ये सिलेक्ट करू शकता, जे लोक मराठी समजतात ते. पुढे ह्या मराठी सूचना तुम्ही वाचा आणि मग ह्या नेक्स्ट बटनवर क्लिक करा. मग तुमच्या पुढच्या विंडोमध्ये सुद्धा तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या सूचना येतील, तर त्या सुद्धा तुम्ही वाचा. आणि मग शेवटी तुम्हाला तुमची इथे एक्झामची लँग्वेज सिलेक्ट करायची असते. ठीक आहे. जर ज्या विद्यार्थ्यांना मराठीतून क्वेश्चन हवे असतील सगळे क्वेश्चन फक्त ह्याच्यामधला इंग्लिश सेक्शन सोडून, तर इथे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. अदरवाईज जर तुम्हाला सगळे क्वेश्चन इंग्लिशमधनं हवे असतील तर मग इथे इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा. मग तुम्हाला फक्त मराठी सेक्शन सोडून सगळे सेक्शन हे इंग्लिशमध्ये दिसतील. आता ह्या लँग्वेज सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला हा चेकबॉक्स चेक करायचा आहे आणि आय एम रेडी टू बिगिन ह्या बटनवर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला तुमचे जे पर्यवेक्षक असतील ते सूचना देत राहतील की कधी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कधी क्लिक करायचं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर चालू होईल तुमची एक्झाम आणि एक्झाम मध्ये सगळ्यात पहिला जो सेक्शन ऍक्टिव्हेट होईल तो होईल ग्रुप ए आणि त्याचे जे सब सेक्शन असतील ते तुम्हाला इथे ह्या पॅलेटवर दिसतील. त्यामध्ये जो पहिला सेक्शन तुमचा ऍक्टिव्हेट होईल तो असेल मराठी. आता तुम्ही इथे कुठल्याही सेक्शनवर जाऊ शकाल. ठीक आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर ह्या पूर्ण ग्रुप ए साठी तुम्हाला जे तुमचं टाइम असेल 30 मिनिटं ते तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. हे टायमर हे कमी कमी होत जाईल. तर ह्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही हा कुठलाही सेक्शन तुम्ही इथे ऑप्ट करू शकता आणि त्याचे जे क्वेश्चन आहेत ते अटेम्प्ट करू शकता. आता क्वेश्चन कसं अटेम्प्ट करायचं आहे तर तुम्हाला इथे पर्याय सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा. मग सेव्ह आणि नेक्स्ट केल्यावर तुम्हाला इथे ग्रीन सिग्नल दिसेल, म्हणजे तुमचं जे आन्सर आहे ते अटेम्प्ट झालेलं आहे. ठीक आहे. ते तुम्ही कुठल्याही वेळेस पुन्हा येऊन जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज सुद्धा करू शकता. तर इथे तुम्हाला इथे 3 कलर दिसत आहेत बघा. एक पूर्ण ब्ल्यू आणि इथे बघा इथे ब्ल्यू पूर्ण आहे आणि ग्रीन सुद्धा आहे. म्हणजे काय, तर तुम्ही क्वेश्चन हा अटेम्प्ट केलेला आहे आणि रिव्ह्यू साठी ठेवलेला आहे मागे. तर तुम्हाला फक्त हे दोनच ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. ते कसे करायचे आहेत, तर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट जर केलं तर तुमचा पूर्ण क्वेश्चन हे आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. आणि तुमचं ग्रीन सिग्नल इथे तुम्हाला दिसेल. पण जर तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट केला आणि मार्क फॉर रिव्ह्यू जर केला तर तुम्हाला असं दिसणार आहे. ठीक आहे. म्हणजे सुद्धा काय, तर तुमचा क्वेश्चन हा अटेम्प्ट तर झालेला आहे पण तुम्ही तो नंतर बघण्यासाठी मार्क करून ठेवलेला आहे. तर हे कधी करायचं आहे मी तुम्हाला मागे सांगितलं. जर तुम्हाला डाऊट असेल 50-50 तर तो नंतर तुम्ही असं अटेम्प्ट करून ठेवा आणि मग शेवटी तुम्ही तो पुन्हा रिव्हिजिट करू शकता बघण्यासाठी. नाही केला तरी तुमचं ते क्वेश्चन हा अटेम्प्ट असणारच आहे. क्लिअर आहे. पण कोणीही पर्याय सिलेक्ट न करता डायरेक्ट सेव्ह अँड नेक्स्ट करायचं नाही, कारण परत एकदा सांगतो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट झाल्यानंतर आणि तुमचं टाइम संपल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा हा सेक्शन हा सबमिट होईल आणि मग तुम्ही डायरेक्ट ग्रुप बी कडे जाल. मग तुम्हाला पुन्हा तिथे सब सेक्शन असे दिसून येतील आणि मग पुन्हा सेम. ठीक आहे. समजलं. जे नवीन असेल त्यांना समजलेलं आहे. तर चला, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला हे फॉलो करायला सुद्धा विसरू नका. तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला, थँक्यू.